सरकारच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी करायचं, त्या डायरेक्टरनी फक्त उत्तम डायरेक्शन द्यायचं, परवानगी काढणारा एक व्यक्ती होऊ नये याची काळजी घ्यायची. दुसरा निर्णय आम्ही करतोय की ज्या निर्णयामध्ये साधारणतः फिल्म सिटीच्या बाहेर जेव्हा शूटिंगला जायचं असतं, विद्यापीठामध्ये शूटिंग करायचं असेल, बस स्टँडवर शूटिंग करायचं असेल, तर जो तो आपल्या कुवतीप्रमाणे कारण नसताना शुल्क मानतो. आणि मग ते शुल्कही भरायचं असेल तर पुन्हा शुल्क भरायसाठी शनिवार रविवार सुट्टी त्याचीही वेळ जाते. आणि म्हणून आम्ही कॅबिनेटला सांगतो की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये चित्रपटांच्या फिल्म सिटीच्या बाहेर, हे अधोरेखित करून घ्या, नाही तर फिल्म सिटीच्या बाहेर म्हणजे ताडोब्याला जायचं आहे, संजय गांधीला जायचं आहे, राष्ट्रसंत नागपूर विद्यापीठामध्ये शूटिंग करायची, एखाद्या बस स्टँडवर करायची असेल, किंवा आता आम्ही 65 इको टुरिझम जे स्पॉट आहे ते डेव्हलप करतोय, मग अशा प्रसंगात त्यांना पैसे लागूच नाही. आणि खारगेजी हे जर वेगाने करता लोकसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर ते अजून चांगलं होईल. नाहीतर सरकारी काम 4 महिने थांब, कधी कधी 2 वर्ष थांब, असं होऊ नये याची काळजी खारगे साहेब घेतली पाहिजे. जेव्हा आपण इथं मराठी चित्रपटांच्या येणाऱ्या दिवसांमध्ये काही बदल व्हावा या भावनेने जर काम करतोय, तर मग यामध्ये प्रामुख्याने याकडे लक्ष दिलं पाहिजे. तिसरा निर्णय अविनाश टाकण्याची तुमच्याशी मी बोललो नाही, पण हा निर्णय सुद्धा आज घोषित करून शक्य असेल तर 2 दिवसामध्ये त्याचा GR काढा. मी मुद्दाम सांगितलेलं नाही की तुम्हाला विचारलं तर तुम्ही पुन्हा म्हणाल की नाही आपलं नुकसान होते. मराठी माणसासाठी नुकसान झालं तरी चालते. आपण फिल्म आपल्या चित्रनगरीमध्ये आपण पहिल्या वर्षी साधारणतः भाड्यामध्ये 50% सूट ही मराठी डायरेक्टर्स किंवा चित्रपटसाठी देतो. दुसऱ्या वर्षी 25% देतो. आता तो जितके वर्ष तिथं चित्रपटाची शूटिंग किंवा तिथं मालिकेची शूटिंग करेल, कंटिन्युएशन मध्ये आता 50% सूट त्यांना द्यायची. चौथा एक निर्णय हा थोडा गृह विभागाचा आहे. मी देवेंद्रजीशी बोललो की 1966 मध्ये गृह विभागाने कायदा केला. हा कायदा होता की थिएटर मध्ये मराठी चित्रपटांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे. पण अजूनही 66च्या कायद्यानंतर अजूनही ते काही दिवस आले नाही की आपल्याला या पद्धतीने सहजपणे मराठी चित्रपट गृह उपलब्ध होतील मराठी चित्रपटासाठी. आता याला 2 कारण आहेत. एकदा बघा महेश मांजरेकर साहेबांनी खूप चांगलं सांगितलं. ते म्हणाले याचं कारण साधं आहे की शेवटी तुम्ही अनुदान देऊन प्रश्न थोडी सुटणार आहे. जोपर्यंत आम्ही असे चित्रपट निर्माण करणार नाही की जिथं प्रेक्षक धावत गेले, आणि ते मला पुढे म्हणाले की असे चित्रपट निर्माणच होत नाही असं कोण म्हणतं. असे चित्रपट निर्माण सुद्धा नाही, आणि तेही आता तुम्ही 1971चा कालावधी सांगता, पण आताही असे चित्रपट निर्माण झाले की ज्या चित्रपटांनी 50 कोटीचा 75 कोटीचा आणि 100 कोटी पर्यंत मजल मारली. तर मग आपल्याला यामध्ये काय सुधारणा करता येईल? म्हणजे तुम्हीच सांगा काय सुधारणा करता येईल. शेवटी मी याच्यातला अनुभव बघा नाही, तुम्ही सांगाल तर त्या संदर्भात आम्हाला पुढे जाता येईल. आज या कार्यक्रमाचा संवादाचं उद्दिष्टच ते आहे की आम्ही साऊथ इंडियन, आमच्यापेक्षा लोकसंख्या कमी, म्हणजे महाराष्ट्राची जर लोकसंख्या विचारात घेतली तर जगाच्या 193 देशात भारत दुसऱ्या क्रमांकावर, आणि तो दिवस दूर नाही, काही दिवसातच पहिल्या क्रमांकावर येऊ, कारण आपण तसे पराक्रमी आहोत. पण लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आपण आता जगात 12व्या क्रमांकावर. बाकी सारे देश आपल्यापेक्षा अतिशय छोटे आहेत. म्हणजे परवा ताडोबा फेस्टिवल साठी आता मिस वर्ल्डची कॉम्पिटिशन स्पर्धा 28 वर्षानंतर आपल्या देशात होत आहे, जी तुम्हाला माहिती आहे की 9 मार्चला ती जिओ वर्ल्ड मध्ये होणार आहे. पण माहित नाही त्यांना काय वाटलं, तर त्यांच्या ज्या मिस वर्ल्डच्या ज्या आयोजिका आहे लंडनच्या, ज्या 2000 पासून मिस वर्ल्ड विविध देशामध्ये आयोजित करतात, 71 वर्षापासून आहे, त्याच्या अगोदर त्यांचे पती करायचे, आणि पतीचं निधन झाल्यावर त्या करतात. अचानकपणे मला माहित नाही
त्या मला भेटायला आल्या. आणि मग मी त्यांना वाघ भेट दिली. एक छोटा वाघ होता, आवाज करणारा, विशेष बनवून घेतले होते मी काही वाघ. तो दिल्यावर एकदमच त्यांनी त्या वाघाला असं छातीला कवटाळलं की एवढं तर कोणी आपल्या नवऱ्यालाही कवटाळत नाही, एवढं वाघाला कवटाळलं तर मलाही आश्चर्य झालं. पण यांना खूपच प्रेम दिसतंय. तर मी म्हणतो तू हा तर नकली वाघ आहे, असली वाघ बघायला ताडोब्याला चला, 1-2-3 आमचं फेस्टिवल आहे. आणि त्यांनी मनात काय विचार केला मला माहित नाही. पण परवा 112 त्या देशातल्या ज्या मिस आहे, मिस इंडोनेशिया, मिस जपान, मिस चायना, मिस अमेरिका, या 112 लोकांनी, महिलांनी ताडोबा याच्या बनियन्स टी शर्ट घालून सेव्ह द टायगर असा कार्यक्रम केला. आणि त्याच्यातल्या काही जी मागच्या वर्षी विश्वसुंदरी होती, जी पोलंडची आहे, त्याच्या अगोदरची जी होती ती मेक्सिकोची आहे, या दोन्हीही आणि त्यांच्यासोबत अजून 12-13 या उद्या चंद्रपूरमध्ये येत आहेत. आणि याच्यामध्ये ₹1 पण या सर्वांना विचारताना मग माझ्या लक्षात आलं की यांच्या लोकसंख्या किती आहे. मी त्या मिस वर्ल्डला पोलंडची लोकसंख्या विचारली, आपल्या मुंबईच्या थोडी जास्त आहे. अशी छोटे छोटे देश आहेत. आमचा इतका मोठा देश आहे, पण आमच्या देशामध्ये महाराष्ट्र हा 2ऱ्या क्रमांकाचा आहे, जगात 12व्या क्रमांकाचा आहे. पण जर फिल्मचा विचार केला तर मात्र चिंता करावी, चिंतन करावं, मनन करावं, अशी साधारणतः आपली अवस्था आहे. आणि आपल्या देशामध्ये खरं तर चित्रपटाची सुरुवातच ही राजा हरिश्चंद्र दादासाहेब फाळकेंनी केली. म्हणजे या देशात फाळकेंचा एफ इथूनच फिल्मचा एफ सुरू झाला. पण दुर्दैवाने आम्ही मागे पडलो. आम्हालाही काही निर्णय घ्यायचे. आता चित्रपटाचा आम्ही अनुदान देतो. खरं तर 4-4 वर्ष दिल्या जात नव्हतं. मग खारगे साहेब, मी आणि अभिनय रात्रीजी, मग त्यांच्या टीमने आम्ही अनुदान द्यायचंच आहे. तर जेवायला बोलवलं तर रात्री 9 वाजता भोजन घ्या ना, पहाटे 3 वाजता देऊन त्याचा उपयोग काय, त्याचा पाचक रस संपतो. आणि म्हणून दर 3 महिन्यांनी जर तो पात्र आहे तर त्याला वेटिंग कशासाठी, त्याला अनुदान दिलं पाहिजे. आणि तोही आम्ही प्रयत्न करतोय की त्याला कायद्याच्या चौकटीतच बसवायचं. म्हणजे 3 महिन्यात हो किंवा नाही सांगितलं. पण दुसरा प्रश्न उपस्थित झाला की हे ठीक आहे पण थिएटर्स नाही. आणि जे थिएटर्स आहे ते आपल्याला काही सहजपणे थिएटर द्यायला तयार नाही. मी गृह विभागाला पत्र दिलं की थिएटर जे देणार नाही त्यांचं रिन्युअल तुम्ही करू नका. तर ताबडतोब ते लोक त्यांच्या लक्षात आलं, ते जाऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटले की हमको बचाव बचाव. मग मी खारगेंना म्हटलं की बचाव बचावच्या या युद्धामध्ये हे 2 बाजू असून होणार नाही. म्हणून आता मी मुख्यमंत्र्यांकडून विशेष 386 कोटीचा निधी उपलब्ध केला की ज्यामध्ये आम्ही 75 हे चित्रनाट्य मंदिर बनवायचे ठरवले. त्याला थोडासा टाइम लागतो, 1-2 वर्ष लागेल. पण या चित्रनाट्य मंदिराचा अर्थ काय, तर पहिला प्रश्न असा होता की नाट्य मंदिरामधल्या चेअर्स आणि फिल्म मधल्या चेअर्स याच्यामध्ये फरक पडतो. मग त्याच्यासाठी आम्ही टेक्नॉलॉजीचा काय उपयोग करता येईल, अतिशय उत्तम डिझाईन आम्ही करतोय. किंवा याचा फायदा 2 वर्षांनी मराठी चित्रपटाला अतिशय कमी दरात, कारण सर्व थिएटर आपण सोलार मध्ये करतोय. कारण एअर कंडिशनचं मग बिल जेव्हा येतं तेव्हा 2 टनच्या एसी मध्ये घाम येतो बिल वाचण्यावर. आणि म्हणून मग त्याचेही बिल कमी यावं, त्यामध्ये सुद्धा अतिशय माफक दरामध्ये व्हावं. फिल्म सिटी हे आमच्यासाठी एक आव्हान आहे. 521 एकर जागा आमच्याकडे आहे. त्यामध्ये मागच्या काही सरकारांनी 67 एकर जागा वाटून टाकली. पण तरीही आम्ही प्रयत्न करतोय की त्या जागांपैकी काही जागा ज्यांचं लीज आता संपत आलं काही 2 वर्षात 1.5 वर्षात, त्यांना आम्ही सांगितलं की पुढे देऊ. पण आता एकूणच इंटिग्रेटेड फिल्म सिटीचा डेव्हलपमेंट कार्यक्रम करावा लागेल, जो रामोजी फिल्म स्टुडिओ असेल किंवा युनिव्हर्सल फिल्म स्टुडिओ असेल याच्यापेक्षा उत्तम टेक्नॉलॉजी. अनेक अशा गोष्टी असाव्यात की आमच्या मराठी चित्रपटासाठी सुद्धा आमचा मराठी चित्रपट हा जेम्स बॉन्डच्या चित्रपटापेक्षाही मागे राहता कामा नये. कारण जगामध्ये जे काही वीरतेची पात्र आहे ती सारी काल्पनिक आहे.
सुपरमॅन असेल, स्पायडरमॅन असेल, जेम्स बॉन्ड असेल, पण जगामध्ये आम्हीच एकटे आहोत की ज्यांच्याकडे काल्पनिक पात्र वीरते सांगायला नाही आहे. ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज आहे. जे पात्र काल्पनिक नाही ते सत्यावर आधारित पात्र आहे. आणि मग आम्ही सुद्धा अशा कथा सहजपणे रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकू का, हा त्यामागची भूमिका आहे. मग प्रश्न आला काही कलावंतांच्या पेन्शनचा जो सहज एका सेकंदात सुटणार नाही. पण याही जे कलावंत असतात आपण बघितलं की काही वर्षानंतर एकदा उमेदीचा बहर उसळला की त्यांना काही अडचणीचा सामना करावा लागतो. यामध्ये दोन मुद्दे आहेत. सरकारकडून अचानक खूप मदत करता येणार नाही, पण आता आम्ही निर्णय करतोय जो आम्ही कॅबिनेटला घेऊन चाललो की सद्यस्थितीमध्ये 5,000 रुपये मासिक मानधन हे अशा ज्या कलावंतांना आर्थिक सामना करावा लागतो अशांना देण्याच्या संदर्भात आम्ही पेन्शन योजना ही सुरू करतोय की ज्यामध्ये अशा कलावंतांनी ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये या क्षेत्रामध्ये कला साधना केली याला 5,000 रुपये मिनिमम दिले पाहिजे, हा आम्ही विषय करतोय. आणि दुसऱ्या विषयात महत्वाचं म्हणजे हेल्थ इज वेल्थ हे तेव्हा लक्षात येते जेव्हा हेल्थ आपल्या हातात. आणि त्यासाठी सुद्धा मागे काही असे कलाकार होते की आम्ही कधी वर्तमानपत्रात वाचायचो आणि आमचे विकास कार्य प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभागाचे आहे. पण सर्वात मोठा फायदा हाही आहे की ते मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन आम्ही जेव्हा एखाद्या वर्तमानपत्रात एखाद्या कलाकाराच्या संदर्भात बातमी यायची तर ताबडतोब आम्ही कधी 3 लक्ष कधी 5 लक्ष त्या दवाखान्याचे पैसे भरायची व्यवस्था करायची. पण ती बातमी आल्यावर बातमी आलीच नाही तर मग काय, शेवटी जीवन कष्टाचं होतं. आणि म्हणून मग यासाठी काय स्थायी व्यवस्था करता येईल. आम्ही मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करतोय की जीवनदायी योजना आहे, पण यापेक्षा दुसरी काही योजना करता येईल का की ज्या योजनेमध्ये नोंदणीकृत जे आर्टिस्ट आता आम्ही एकत्रित करू, आम्ही ज्या पोर्टल मध्ये एकत्रित करू, यामध्ये अशा कलाकारांना कमीत कमी उत्तम आरोग्य व्यवस्थेसाठी वंचित राहावं लागणार नाही याची आपण व्यवस्था करू शकू का याबद्दलही आम्ही प्रयत्न करतो आहे. या ठिकाणी प्रियादेवी बेर्डे या अध्यक्ष आहेत आणि आपल्याला माहिती आहे की मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्यासारख्या अनेक नामवंतांसोबत स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे यांचेही मोठे योगदान आणि त्यांच्या धर्मपत्नी म्हणून त्यांनीही मला त्या दिवशी निश्चितपणे आश्वस्त केलं की आम्ही या क्षेत्रामध्ये आम्ही सर्वजण एकत्र येऊन काम करू. एकत्र येऊन म्हणजे दहीहंडी आपण उभी करू आणि या मराठी चित्रपटाच्या संदर्भामध्ये आज ज्या समस्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने सोडवण्यासाठी एकत्रित विचार करू. 20 तारखेचा आपला उत्सव झाला. 20 तारखेला आपण पुरस्कार वितरण केलं. काही लोकांनी कौतुकही केलं, अभिनंदनही केलं की हा पुरस्कार चांगला झाला. मी गाडगे साहेबांना म्हटलं की आता काही लोकांनी केलं, पण पुढच्या वर्षी एवढा उत्तम पुरस्कार करा की हिंदी चित्रपट सृष्टीतल्याही लोकांना एवढा वाटला पाहिजे की आम्ही मराठी हा पुरस्कार वितरण समारोह हा आमच्यापेक्षा उत्तम होतो. असा कार्यक्रम आपल्याला केला पाहिजे. शेवटी आपली माय मराठी ही सर्वात उंचावर जाण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित प्रयत्न करूया. आणि हा एकट्याने मी करून होणार नाही, हा खारगेंनी एकट्याने करून होणार नाही. जरी त्यांच्या नावामध्ये विकास असला तरी याचा विकास हा सर्वांना एकत्र येऊनच करावा लागेल. आणि जर हे केलं तर ढाकणे साहेब मग आपली चित्रपट सृष्टी निश्चितपणे अविनाशी होईल की ज्याचा कोणीही नाश करू शकणार नाही. आणि यासाठी मी आपल्या सर्वांना धीर देण्यासाठी सुधीर आलो आहे. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप सदिच्छा. पण आजचा आपला एकच संकल्प छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र याही क्षेत्रामध्ये देशाने सेवा करावा, जगाने रक्षा करावी याकडे आमचा प्रवास असला पाहिजे. आज केला संकल्प, पण त्याला मात्र आपण सर्वांनी एकत्र येऊन साथ दिली
तर मला विश्वास आहे की आमचा हा वारसा छत्रपतींचा आहे, ज्यांनी अहत तंजावर ते तहत पेशावर आमचा मराठीपणा पोचवला, तर आम्ही तर जगात पोचवू शकू या दृष्टीने आपण चिंतन करूया. दोन मला वाटतं की या ठिकाणी चर्चासत्र झाली. तिसऱ्या चर्चासत्राला मी बसणार आहे. दोन चर्चासत्राची सर्व टिपण खारगेंनी काढली आहे. मला वाटतं की कधीतरी 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी आज केलेल्या टिपण जे आहे आपण किती पाऊल पुढे गेलो याचा आढावा घ्यायचो आणि पुन्हा 6 महिन्यांनी ज्या ठिकाणी आपण मागे पडलो त्या ठिकाणी आपण पुढे गेलो पाहिजे असं मला व्यक्तिगत वाटतं. आणि या दृष्टीने आपल्या सूचनांचं स्वागत आहे. ज्या व्यावहारिक आहे त्याच्यावर निश्चितपणे आम्ही कृती करू. ज्या आत्ता करण्यासारख्या नाही त्यावर भविष्यात कृती करू. पण मराठी चित्रपट सृष्टी ही उत्तम व्हावी या दृष्टीने सरकार शासन हे पूर्ण शक्तीने आपल्या पाठीशी आहे. आणि विशेष करून आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असतील, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आणि माननीय अजितदादा असतील. मला याचा आनंद आहे की एखादा विषय आमच्या विभागातर्फे जेव्हाही त्यांच्या समोर प्रस्तुत करण्यात येतो तेव्हा ते कधीही नाही म्हणत नाही, एका सेकंदाचाही विलंब लावत नाही. आणि मग मला कधी कधी वाटतं की मुख्यमंत्र्यांच्या डिक्शनरी मधला नाही शब्द तर गायब झाला नाही मिस्टर इंडिया सारखा, इतक्या योग्य सकारात्मक पद्धतीने ते मदत करतात. आणि असा पुन्हा सुवर्ण काळ कदाचित येणार नाही. आणि म्हणून आपण सर्वांनाच माझी आग्रहाची सूचना आणि विनंती आहे, आव्हान आहे की आपणही खारगे आणि अविनाश ढाकणेजी यांच्या संपर्कात राहू, माझ्याही संपर्कात तुम्ही राहू शकता. आणि आपण जे जे प्रश्न संवादाच्या माध्यमातून चर्चेच्या माध्यमातून इथे उपस्थित केले त्याचे योग्य टिप्पण करून आपण निश्चितपणे पुढे जाऊ. आपल्या सर्वांना खूप खूप शुभकामना, सदिच्छा. आणि सदिच्छा मी देताना मनात एकच विचार आला की जेव्हा मी आलो खारगेंनी आणि आमच्या प्रियाताईंनी इतका सुंदर गुच्छ दिला, काय टवटवीत फुलं होते. मग मनात तेव्हाच वाटलं की तुम्हाला मी काय शुभेच्छा करू. माझ्या याच शुभेच्छा आहे की त्या टवटवीत फुलासारखे तुमचे चेहरे आयुष्यभर टवटवीत राहू द्या. आणि जगातलं सर्वात महागडं कॉस्मेटिक म्हणजे चेहऱ्यावरचं हास्य, ते 365 दिवस तुमच्या चेहऱ्यावर भगवान सिद्धिविनायकांनी आपला आशीर्वाद देऊन द्यावं. खूप खूप धन्यवाद. आपण म्हणाला चित्रपट सृष्टीचा विकास अविनाशी होईल, कारण आपल्या नावाप्रमाणे सुधीर धीर आमच्या सोबत आहे. म्हणून तर मला असं वाटतं हा धीर जो आहे तो फार महत्वाचा आहे. आपलं मनापासून स्वागत सर. आणि आपण आता शब्दातून व्यक्त झाला, पण आपल्या कार्यावरती एक चित्रफित देखील देखणी बनवण्यात आली आहे. तर मी विनंती करतो की चित्रफित ती सुरू करण्यात यावी. काढून घ्यायचं. एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला किती पैलू असावे याला काही मर्यादा नाही. बहुगुणी व्यक्ती आजच्या जगात असतीलही खूप, पण अशी व्यक्ती समाजकारणात किंवा राजकारणात दुर्मिळच. विदर्भाच्या काळ्या मातीच्या मिशीतून आणि कोळसा खाणीच्या साम्राज्यानं असाच एक बहुगुणी हिरा महाराष्ट्राच्या पदरात घातला, तो म्हणजे माननीय सुधीर मुनगंटीवार. विधानसभा क्षेत्राचे आमदार, महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री, तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री आणि जनसामान्यांचे लाडके भाऊ अशी बरोबर जरी त्यांची ओळख असली तरी प्रत्यक्षात मात्र सुधीर मुनगंटीवार हे व्यक्तिमत्व एका विशेषणामध्ये सांगणं अवघडच. भारतीय जनता पक्षाच्या या प्रखर निष्ठावान कार्यकर्त्यानं
जनप्रतिनिधी, पदाधिकारी आणि राज्याचे मंत्री असा 1995 पासून दमदार प्रवास करत आपलं सर्वस्व पणाला लावलं या राज्यातील गोरगरिबांच्या आणि दीनदुबळ्यांच्या उत्थानासाठी. केवळ गावात रस्ते झाले, वीज आली म्हणजे विकास झाला असं न मानता विकास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि त्यात सातत्यानं नाविन्याची भर घालावी लागते हे जाणणारे सुधीर भाऊ शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, कृषी विकास आणि रोजगार निर्मिती या पंचसूत्रीवर सातत्यानं काम करताना दिसतात. देशासाठी नवसैनिक घडवण्याचं विलक्षण स्वप्न प्रत्यक्षात आणण्याकरता चंद्रपुरात साकारली भव्य दिव्य अशी सैनिकी शाळा. चंद्रपूर इथे साकार झालेली रण अकादमी, सुसज्ज क्रीडांगणांची मालिका, वाचनालय आणि अभ्यासिकेचं जाळ, वैविध्यपूर्ण रोजगार निर्मितीतून त्यांनी केलेले प्रयत्न महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. वंदे मातरम. पद सांभाळताच पहिला क्रांतिकारी निर्णय म्हणजे हॅलो नाही तर वंदे मातरम हा संपूर्ण देशात चर्चिला जातो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले प्रतापगडावर असणाऱ्या अफजल खानाच्या कबरीवरील अवैध बांधकामावर सर्जिकल स्ट्राईक करण्यापासून अफजल खानाचं होत असलेलं उदात्तीकरण खपवून घेतलं जाणार नाही अशी रोखठोक भूमिका घेत सर्व अवैध बांधकाम हटवण्यासाठी पुढाकार घेतला तो सुधीर मुनगंटीवार यांनीच. त्यांचा हा निर्णय महाराष्ट्रातील शिवप्रेमींना अतिशय भावला. त्या पाठोपाठ दुसरा महत्वाचा निर्णय छत्रपतींची जगदंब तलवार आणि वाघ नख परत मिळवण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्फत लंडन सरकारशी बातचीत करून प्रयत्न सुरू केले. देशातील करोडो लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरासाठी सर्वश्रेष्ठ काष्ठ म्हणून बल्लारपूरच्या लाकडाची निवड मंदिर समितीनं केली. माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी ते काष्ठ भव्य शोभायात्रेनं पाठवत चंद्रपूरचा मान जगात उंचावला. त्यानंतर लागलीच पुन्हा चंद्रपूरचा काष्ठ देशाच्या नव्या संसद भवनातील कामासाठी पाठवून चंद्रपूरचा नावलौकिक वाढवला. शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन गेटवे ऑफ इंडिया इथं आयोजित करत इतिहासाची सोनेरी साक्ष पटवली ती सुधीर भाऊंनीच. रायगडावर भव्य दिव्य असा 350वा शिवराज्याभिषेक हर्ष सोहळा जगाचे डोळे दिपावे इतक्या थाटात संपन्न झाला. यावरून आता सगळ्यांनाच हे पटले असेल सुधीर भाऊंनी यासाठी घेतलेले अविरत कष्ट, मेहनत आणि नियोजन हे केवळ अप्रतिमच होतं. ज्या लाल किल्ल्यात शिवछत्रपतींचा अपमान झाला तिथे शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष घुमवण्यासाठी नेतृत्व केलं माननीय सुधीर मुनगंटीवारांनीच. त्यानंतर छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा देशाच्या सीमेवर उभारत साऱ्या महाराष्ट्राची मान गर्वानं उंच केली. पुढे छत्रपतींची वाघनख भारतात आणण्यासाठी लंडन येथे जाऊन ब्रिटिश सरकारशी सहकार्य करार केला. फक्त इथेच थांबले नाही तर छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा लंडनमध्ये उभारण्यासाठीही सकारात्मक पावलं उचलली ती सुधीर मुनगंटीवार यांनीच. महाराष्ट्राच्या दैदिप्यमान संस्कृतीचा जागर जपानमध्ये घडवून आणत साऱ्या जगात महाराष्ट्राची मान उंचावली. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करत CSR जर्नल्सच्या वतीनं त्यांना चॅम्पियन्स ऑफ गुड गव्हर्नन्स या पुरस्कारानं गौरविण्यात आले. देशासाठी पदक जिंकून येणारे खेळाडू आपल्याही क्षेत्रातून घडावे हा भाव ठेवत देशातील राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचं यशस्वी आयोजन करत एक इतिहास घडवला तो माननीय सुधीर मुनगंटीवार यांनीच. लगोलगच बळीराजाला सुसंपन्न करण्यासाठी भव्य दिव्य अशा चांदा आग्रोतून विदर्भातील शेतकऱ्यांना भक्कम केले. महाराष्ट्राला छत्रपती
मुलींच्या रूपानं आदर्श राजा देणाऱ्या राजमाता जिजाऊ जन्मस्थळ विकास आराखड्याच्या कामाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करत शिवप्रेमींमध्ये नवचैतन्य संचारले. त्यानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सियावर रामचंद्र की जय या एका अनोख्या दीपोत्सवाचा विक्रम घडवत देशात चंद्रपूरचं नाव अग्रस्थानी आणलं. सोबतच सीताहरणाच्या वेळी प्राणपणाला लावणाऱ्या जटायू पक्षाच्या जतन आणि संवर्धनासाठी पाऊल उचलत प्रायोगिक तत्वावर 10 जटायू पक्षी ताडोबा जंगलात मुक्त केले. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपताना वन विभागाच्या माध्यमातून जल, जमीन आणि जंगल यांच्या संपन्नतेसाठी त्यांनी चालवलेले प्रयत्न महाराष्ट्र रोज बघतोय. यासोबतच मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून अनेक नवे निर्णय राज्यात होत आहेत, ते माननीय सुधीर मुनगंटीवार यांच्याच नेतृत्वात. सुधीर भाऊंनी दिलेला विकासासंबंधीचा प्रत्येक शब्द आजवर कधी खोटा ठरला नाही. दिलेला प्रत्येक शब्द ही आपली नैतिक जबाबदारी मानून कार्य करताना प्रत्येक कार्य हे सर्वोच्च गुणवत्तेचंच असेल असा त्यांचा दंडक असतो. आणि हा प्रवास असाच सुरू असेल की घेतले हे सतीचे बाण, जोवरी प्राण तोवरी समाज उत्थान या ब्रीदानुसार जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून त्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारा जनप्रतिनिधी म्हणजे सुधीर मुनगंटीवार. जनसेवेचं व्रत स्वीकारत तळागाळातील गोरगरिबाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी आपलं प्रत्येक कर्म, प्रत्येक कार्य यज्ञातील आहुतीप्रमाणे इदम न मम असं म्हणत टाकणारे आणि त्या समाधानानं स्वतःला भाग्यवान समजणारे लोकनेते म्हणजे सुधीर मुनगंटीवार. उद्याच्या समृद्ध भारताच्या जडणघडणीसाठी नव्या पिढीला नवी दिशा देणारा दूरदृष्टीचा मार्गदर्शक म्हणून एकच नाव सर्वांसमोर येतं, ते म्हणजे माननीय सुधीर मुनगंटीवार. माईकला देखील भूक लागली. कल्पना आहे तर आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की एक परिसंवाद आपण आता ठेवलाय. तो परिसंवाद झाल्यानंतर स्नेहभोजनाचा सगळ्यांना आस्वाद घ्यायचा आहे आणि त्या स्नेहभोजनासाठी आदरणीय मंत्री महोदय आपल्या समोर उपस्थित राहणार आहेत. त्या सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. आपण आता पुढील परिसंवादाकडे वळूया आणि तो परिसंवाद आहे चित्रपट निर्मिती, जाहिरात आणि विपणन बदलते तंत्रज्ञान. या परिसंवादासाठी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. तत्पूर्वी खुर्च्या कृपया लावूया. सध्याचा काळ खुर्च्या काढण्याचा, खुर्च्या लावण्याचा आहे, त्यामुळे म्हणजे या परिसंवादासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे आदरणीय प्रधान सचिव सर विकास खारगे सर यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे सर यांनाही विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावरती यावं. दीपक देऊळकर सर, चैतन्य चिंचलीकर सर आणि या परिसंवादाचे सत्र संचालन करतील किशोरी शहाणे. या सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावरती आसन व्हावं. या उपक्रमातील शेवटचं चर्चासत्र जे आहे, परिसंवाद जो आहे, तो चित्रपट निर्मिती, जाहिरात आणि विपणन बदलतं तंत्रज्ञान. माननीय आदरणीय सुधीर मुनगंटीवारजी, आपले साहेब, खारगे साहेब आणि उपस्थित मान्यवर सिनेसृष्टी सगळ्यांनाच मी निर्माती, दिग्दर्शिका, अभिनेत्री किशोरी शहाणे नमस्कार करते. पहिलं तर मी अभिनंदन करू इच्छिते शासनाचे की कला सेतू असा सुंदर उपक्रम त्यांनी राबवला आहे.
आणि त्यामुळेच आपले बरेचसे प्रॉब्लेम्स सिनेसृष्टीचे आपल्यासमोर मांडण्यात येत आहेत. पण मला मंत्री महोदयांचं कौतुक करू इच्छिते मी की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधीच तुम्ही भाषणामध्ये सगळी आश्वासनं देऊन पण दिली आणि कमाल आहे तुमची. म्हणजे इतकं तुमचं कनेक्शन स्ट्रॉंग होतं की तुम्ही बीडवरून एवढा लांबचा प्रवास करून येत होता आणि इथे पोहोचेपर्यंत तुम्हाला सगळे अपडेट्स मिळाले होते. तुमचं खरंच कौतुक. त्यासाठी सर्वांनी प्लीज टाळ्या वाजवाव्यात. आणि हे जे आपलं पॅनल आहे याच्या आधी ज्या 2 पॅनल्सनी खूप चांगले मुद्दे मांडले आणि त्याची नोंद आपण घेतलीच आहे गांधी साहेबांनी. तर बऱ्याचशा गोष्टी ऍक्च्युली कव्हर झाल्या त्याच्यामध्ये, पण त्याही व्यतिरिक्त आणखीन काही गोष्टी असतील तर त्या आपण चर्चा करूया आपण. आणि मला निर्माती म्हणून मला असं वाटतं की जे प्रोड्युसर्स आहेत, प्रोड्युसर्स भरपूर आहेत असं मी म्हणेन, पण त्यांना नॉलेज कमी आहे आपल्या इंडस्ट्रीचं. आणि मला वाटतं की शासनाचं एक अधिकृत जर पॅनल तुम्ही तयार केलं, एक कन्सल्टन्सी पॅनल, म्हणजे ज्याच्यामुळे काय होईल की निर्मात्यालाही ती खात्री वाटेल की आपण ज्यांच्याकडनं काही शिकतोय ते आपल्याला बरोबर गायडन्स मिळत आहे. तर ते फार गरजेचं आहे. कारण मी स्वतःही निर्माती झाले आणि माझे हात पोळले सुद्धा, थोडा फायदाही झाला, जे पण आहे. पण ते पोळले यामुळे कारण माझ्याकडे डायरेक्ट सोर्स नव्हते, कोणी मला ज्ञान देऊ शकत नव्हतं. म्हणजे मी या इंडस्ट्रीत आहे तरी सुद्धा मी एक्सेप्ट करते की वितरणाच्या बाबतीत माझ्या काही त्रुटी होत्या माझ्या वितरणामध्ये किंवा सगळ्यांपर्यंत मी नाही पोहोचू शकले. तर ह्या गोष्टींसाठी एक अधिकृत जर पॅनल ठरवलं आपल्या शासनाने ते फारच चांगलं होईल. जे नवीन निर्माते आहेत, आता मी तर ह्या इंडस्ट्रीतली आहे, पण जे नवीन निर्माते आहेत, जे कदाचित गावाखेड्यातून येतात, त्यांना हौस असते, त्यांना इच्छा असते चित्रपट बनवायची, पण त्यांच्याकडे तेवढं नॉलेज नसतं, तर ते ह्या पॅनलला अप्रोच करून एक प्रॉपर मार्गदर्शन घेऊन चित्रपट निर्मितीत उतरू शकतात. कारण आपण नेहमी बघतो की जे नवीन निर्माते आहेत ते एखादाच चित्रपट बनवू शकतात, दुसरा चित्रपट बनवायची त्यांच्यामध्ये हिंमत नसते, कारण तोपर्यंत त्यांना बरंच लुटलेलं गेलेलं असतं, त्यांचं नुकसान झालेलं असतं. आणि एनिवेज म्हणजे आपल्याला इंडस्ट्री टिकवायची आहे तर प्रोड्युसर जगला पाहिजे, तर आपली फिल्म इंडस्ट्री जगणार, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. मी दीपक देऊळकर जे आपले मराठी संगीत मराठीचे CEO आहेत आणि अभिनेते आहेत, त्यांनाही विचारते की या गोष्टीवरती आपण काय बोलू इच्छिता. समोर बसलेल्या सगळ्या मान्यवरांना नमस्कार. जे किशोरी जे म्हणाली, किशोरी आम्ही प्रेमाने म्हणतो तिला, माझी पहिली हिरोईन ही तशी. तर जे ती म्हणाली ते अगदी खरं आहे. मला जेन्युनली असं वाटतं की मराठी चित्रपट महामंडळ ही जी बॉडी आहे, मला समीर खूप चांगलं बोलले दीक्षित त्या बाबतीत, की जेव्हा एखादा निर्माता नवीन येतो तो काय आयदर त्याला हौस असेल किंवा त्याच्याकडे खूप पैसा असेल किंवा खूप पैसा कमवायचा असेल, म्हणूनच तो चित्रपट क्षेत्रात येतो. आल्यावर त्याला गायडन्स देणं, त्याला योग्य ते सांगणं आणि मुळात जेव्हा आपण कुणाला एखादा गुलाब देतो तेव्हा आपण त्याचे आयदर काटे काढले नसतील तर आपण त्याला सांगतो हे काटे आहे ना सांभाळ. इथे काय होतं, हो बाबा गुलाबाला काटेच नाही, काटे असतात सगळे पण काटेच नाही आहेत असं सांगून गुलाब हातात दिलं जातं. तो बिचारा असं त्याला वाटतं अरे वा गुलाब आहे, मग असं गच्च धरतो, हातात तर सुटू नये गुलाब आणि त्या पाकळ्या हातात घ्यायच्या ऐवजी ते काटे लागतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे आहे की आता आपण जे वेब पोर्टल वगैरे आपलं शासन करता आहे, तर त्या याने म्हणजे नवीन आलेल्या निर्मात्याला पहिल्यांदा एक सोन्याचं अंड देणारी कोंबडी, हे जे मला माफ करा माझे बरेचसे मित्र तिकडचे प्रोडक्शन कंट्रोलर्स आहेत, दिग्दर्शक आहेत, पण आपण सगळ्यांनीच त्याला सोन्याचं अंड देणारी कोंबडी, बाबा चला ही कोंबडी आपण दुसरा निर्माता बघू, हे करता कामा नये, ही पहिली गोष्ट. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं हे आहे की मराठी चित्रपट महामंडळाने एक पाऊल पुढे घेतलं पाहिजे. किंवा मगाशी जसं अभिजित पानसे म्हणाल, एखादी तत्सम बॉडी जाणकारांची, म्हणजे मी त्या दिवशी आपले दोन्ही कार्यक्रम अटेंड केले आणि खरंच म्हणजे आपली तत्परता बघून
खरंच म्हणजे अचानक शब्द कमी पडेल इतके तर सुंदर झाले होते दोन्ही कार्यक्रम. तर मला असं वाटतं की आपण एखादी अशी सक्षम बॉडी ज्याला ती ऑथॉरिटी आहे की बाबा मगाशी जसं समीर दीक्षित म्हणाला की समीर पितळही आहे, तर पिक्चर रिलीज होत आहे. आता पिक्चर रिलीज व्हायचा आहे, कितीतरी लोक असं सांगतात आता संगीत मराठी आपला चॅनल आहे स्वतःचा, संगीत मराठी आहे, म्युझिक हिंदी आहे, संगीत भोजपुरी आहे आणि संगीत बांगला. कितीतरी निर्माते तिकडनं नानूभाई डोकावून बघतायत, कितीतरी निर्माते असे येतात आणि सांगतात की अरे सर क्या करू, अगले फ्रायडे पिक्चर रिलीज है, अभी तक सेन्सॉर ही नहीं हुआ. तर महाराष्ट्रात सेन्सॉर बोर्ड असून मराठी चित्रपटाला सेन्सॉरला का इतका वेळ लागतो आहे, याला मी सेन्सॉर बोर्डाला जबाबदार नाही धरणार. मी जबाबदार धरीन त्या निर्मात्याला आणि त्याच्या आजूबाजूच्या माणसांना, त्या दिग्दर्शकांना, की कारण जे इंडस्ट्रीत आहेत, दिग्दर्शक हे नवीन असेल तर गोष्ट वेगळी, पण जे इंडस्ट्रीत आहेत आणि तुम्ही त्या निर्मात्याला आणलं आहे ना, आपण पैसे कमवूया, मी 2 पैसे कमवतो, मी कमवतो या, तर मग त्याला नीट रस्ता दाखवणं हे आपलं काम आहे. आणि हे मराठी चित्रपट महामंडळ किंवा तत्सम बॉडी यांनी केलं पाहिजे, ते मला खूप अगदी स्ट्रॉंगपणे वाटतं. बाकी बरेचसे प्रश्न जे होते चित्रपटाचे, अनुदानाचे, त्यात परत आपण बघितलं की त्यात 2 वेगवेगळे विचारधारा आहेत. म्हणजे महेश म्हणाला तसं अनुदान न देता आपण जे कलेक्शन होईल त्यातनं GST द्यावी, काही लोक म्हणतील नाही अनुदान द्यावं. त्या चर्चेने आपण त्याच्यातनं मार्ग काढू शकतो. थिएटर्स मिळत नाहीत, आपण किती दिवस रडणार आहोत, थिएटर्स मिळत नाहीत, थिएटर्स मिळत नाहीत, कारण शासन सगळं प्रयत्न करतोय थिएटर्स देण्यासाठी. पण आपण जर कंटेंट चांगला दिला आणि त्या लोकांपर्यंत पोहोचलो, एक जास्ती वेळ बोलणार नाही, मला माहिती आहे सगळ्यांना भुका लागल्या असतील. मी एकच छोटीशी गोष्ट सांगतो की जेव्हा आम्ही संगीत मराठी चॅनल सुरू केला, आमचे ऑलरेडी 4-5 चॅनल्स होते. संगीत मराठी करताना मला कितीतरी लोकांनी सांगितलं, अरे दीपक कुठे हात घालतोयस, हे म्हणजे स्वतःच्या हाताने खड्डा खडण्यासारखं आहे वगैरे. पण आज तुम्हा सगळ्यांना कौतुक वाटेल की संगीत मराठी चॅनल हा US मध्ये सुद्धा दिसतो आणि 7 देशात दिसतो. त्याच्यात तुम्ही म्हणाल की आमचा फायदा होतो, नाही, खरंच आमचा इतका विशेष फायदा होत नाही आर्थिक दृष्ट्या, परंतु युट्यूबला जी गाणी दिसतात, मग ती चित्रपटांची असो, सिंगल्स असो, अल्बम्स असो, यांना इथे जर पूर्णपणे जाहिरात बघितली गेली तर भारतात बघितलेल्या जाहिरातीच्या याच्यावर 3 पैसे ते 10 पैसे मिळतात युट्यूब. पण तेच जर US ला संगीत मराठीवर कोणी जर गाणं बघितलं आणि ते जर युट्यूबवर बघितलं तर तो माणूस US मध्ये मराठी गाणं बघतोय म्हणून 8 ते 12 रुपये मिळतात एका व्ह्यूचे. म्हणजे कुठे 3 पैसे आणि कुठे 8 ते 12 रुपये. मला इतकं सांगायचं आहे की वेअर दॅर इज अ विल दॅर इज अ वे. आम्ही कुठल्याही फायनान्सर्सला फसवलं नाही किंवा गटवलं नाही. बँकेची लोन काढून ते हप्ते फेडत आतापर्यंत चॅनल आणलाय आणि तो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आहे. कारण तो आपला खऱ्या अर्थाने आपला चॅनल, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आज इट्स डुईंग रिअली वेल. मला असं वाटतं वेअर दॅर इज अ विल दॅर इज अ वे. आपण सगळ्यांनी भाऊच्या मार्गदर्शनाखाली, गाडगे साहेब आहे, डांगे साहेब आहे, आपण एकत्र होऊन, भाऊ जसे म्हणाले तसे गोविंद आम्ही उत्तर आहोत ते आम्ही खाली राहू, बाकी वरती ज्याला हे करायचं आहे त्यांनी अवश्य याचा लाभ घ्यावा. थँक्यू व्हेरी मच. आपण हे आयोजन केलं त्याबद्दल धन्यवाद दीपक आणि दीपू. हो, असंच आम्ही एकमेकांना संबोधतो. कारण मकरंजी आपले विचार मांडू शकता आपण? मी थोडक्यात विचार मांडतो. सुधीर भाऊंनी बराचसा भाग माझा ऐका केलेला आहे, केलेला आहे, योगेश कुलकर्णी त्रिसूत्री धरून 2 उदाहरणं देतो. कायद्याचं बोला हा माझा पहिला सिनेमा नायक म्हणून, आणि मुंबई पुण्यात थिएटर मिळालं नाही, हा करून मिळत नाही, तर त्यामुळे आम्ही म्हटलं आपल्या गावाकडनं सुरू करावं. म्हणून आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे जे मान्यवर थिएटर होते, अंबा, अप्सरा, रॉक्सी, त्यांना भेटायला गेलो. तर आम्ही डिसेंबरात आम्हाला सिनेमा लावायचा होता, ते म्हणले जून मे आओ. तर जून मध्ये पावसाळा असतो, त्यात आम्ही कसं लावणार, मग काय करावं. मग गावाबाहेरचं एक नुपूर नावाचं नुकतंच उघडलेलं थिएटर, तिथे आम्ही त्यांना विनंती केली. त्यांनी तो सिनेमा लावला. तो 18 आठवडे हाऊसफुल चालला. मग त्यानंतर
नाही 18 आठवडे चालला, त्यानंतर 25 त्यांनी का केले नाही त्याचंच कारण मी सांगतोय. त्याच्याकडे एक हिंदी सिनेमा आला, आम्ही त्याला विनंती केली की अजून 7 आठवडे चालला तर आमचं सिल्वर जुबली होईल. तर तो म्हणाला नाही अब हिंदी आया है यार, अब हिंदी तो लगाने दो, इतने बड़े पिक्चर आ रहे हैं असं म्हणून त्यांनी तो थिएटरमधनं बाहेर काढला. हे एक उदाहरण. दुसरं उदाहरण, आम्ही भारतीय नावाचा एक फार अप्रतिम सिनेमा केला होता आणि तो भारतीय 8 ऑगस्टला रिलीज झाला होता महाराष्ट्रभरात. चांगला चाललेला चित्रपट 15 ऑगस्टला सलमान खानचा एक था टायगर अशा नावाचा एक सिनेमा आला आणि याचे थिएटर डायरेक्ट 100%वरनं 20%वर आले. त्यासाठी आम्ही भांडलो, राजकीय पक्षांची मदत घेतली, पण आमचे 20चे थिएटर काही 30 झाले नाही आणि तिथे तो सिनेमा संपला. त्या निर्मात्यांनी आजही तो कुठेही उपलब्ध करून दिलेला नाही, त्याच्याविषयी विचारला होता. प्रमुख आव्हान एवढंच आहे की गावोगावी जिथे तुमचा खरा प्रेक्षक आहे त्यांच्यासाठी थिएटर उपलब्ध नाही आहे. मल्टीप्लेक्सची वाद घालण्यात काहीही अर्थ नाही, कारण त्यांच्या वीकेंडला हिंदी सिनेमांचं 300-300 रुपये 400 रुपये असं तिकीट असतं आणि साधारण कॉमन सेन्स असणारा माणूस हा 200 कोटी 500 कोटीच्या सिनेमाला 200 रुपये देईल, 1.5-2 कोटीच्या सिनेमाला तो का देईल ह्याचा विचार का होत नाही यावर मला कधीही कळत नाही. योगेश म्हणाला तसं धुळ्याहून पूर्वी 12 चित्रपटगृह होते धुळ्याला, आता नुसतं धुळ्याहून टॉकीजला जायला 100 रुपये जाणे 100 रुपये येणे आहे. एक कुटुंब 5 जणांचं गेलं तर 1000 रुपये एसटीतच त्यांचे जातील आणि त्यांनी सिनेमा कधी बघायचा आणि त्याचा आनंद कधी घ्यायचा. सिनेमात चांगलं वाईट हे कुठल्याही स्तरामध्ये होतं. मला असं वाटतं की हॉलिवूड पासून टॉलिवूड पासून सगळीकडे चांगल्या वाईट सिनेमांची परंपरा असते. निरगुडकर सर मगाशी म्हणाले साधारण 150 ते 200 सिनेमे मराठीत निर्माण होतात दरवर्षी. जर 52 आठवडे असतील तर त्यात 200 सिनेमे बसणार कसे, हाच मुळातला प्रश्न आहे. आणि थिएटरमध्ये बिझनेस झाला नाही तर सॅटेलाइट आणि डिजिटल राईट विकलेच जात नाही. 10 कोटीचा बिझनेस जर एखाद्या सिनेमाने केला तर 10% ऑफर त्यांना सॅटेलाइटची मिळते. तर 10 कोटीचा बिझनेस कसा करतील सिनेमे जर त्यांना थिएटरच मिळत नसतील तर? एकाच आठवड्यात 2-2, 3-3 सिनेमे आले की मल्टीप्लेक्स वाले सोपं करून सांगतात, त्यांना फार ऑड पद्धतीचे टायमिंग दिले जातात जिथे कलेक्शनचा सूत्रांत संबंध येणार नाही. तर मराठीची हक्काची सिनेमागृह जोपर्यंत होत नाही. ढाकणे साहेब तुमचा मुद्दा बरोबर आहे की आपण झेडपीच्या शाळेत शिकल्यामुळे आपल्याला इंग्रजी ही भाषा नसून भीती आहे आणि ती फॅशन झालेली आहे. ज्याला इंग्रजी येत नाही त्याच्याकडे तुच्छ नजरेने बघितलं जातं. म्हणून आपली पोरं आपण मराठी शाळेत नाही घातली, त्यांना इंग्रजी उद्या ही अडचण येऊ नये यासाठी त्यांनी फ्लुएंट इंग्रजी बोलावं यासाठीची आपली धडपड आहे. पण त्यांनी संस्कृती सोडलेली नाहीये. त्यांना मराठी सिनेमा आपण मांडीवर बसून दाखवला तर आपली मुलं आनंदाने बघतात, विचारतात. तो प्रश्न नाही, पण ती उपलब्धी असण्याचा प्रश्न आहे. म्हणून मी सातत्याने हे म्हणतो की नाट्य चित्रपटगृह ही संकल्पना जशी चांगली आहे तसेच एसटी स्टँड जवळचे तालुका प्लेसच्या एसटी स्टँड जवळच्या जागा, एसटी स्टँडच्या मी म्हणत नाही त्यात खूप कॉम्प्लिकेशन आहे, पण त्याच्या जवळच जर एखादं छोटी जागा मिनीप्लेक्स साठी जर तुम्ही दिली तर तालुक्यातनं 2च एसटी आहेत. एक सकाळी गावातनं माणसं आणते आणि एक संध्याकाळी वापस घेऊन जाते. एखाद्या माणसाचं काम 1-2 तासात झालं तर तो दिवसभर त्या एसटी स्टँडवर बसलेला असतो, जागा बदलत, केळी खात, वडापाव खातो, कानिफनाथचा रस पितो. तर त्याला जर तुम्ही 40 रुपये आणि 30 रुपये या तिकीट दरामध्ये सिनेमा दाखवला तर मराठी सिनेमाला निश्चित चांगले दिवस येण्याची सुरुवात होऊ शकते असं माझं मत आहे. कारण 150 आणि 200 सिनेमामध्ये 2 सिनेमे हिट झाले, त्यांना लॉटरी लागली, म्हणजे बाकीचे 198 सिनेमे भयंकर वाईट आहेत असं समजण्याचं वैयक्तिक मी तरी धारिष्ट करणार नाही. कारण त्यातले 50% सिनेमे हे चांगलेच असतात यावर माझा विश्वास आहे. दुसरं, आपण जे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महोत्सवांविषयी सिनेमांविषयी बोलता आहात ते ऑस्कर आणि कान्स ही खूप लांबची गोष्ट आहे. ज्यांना मुळात काही महोत्सवांमध्ये ऍप्रिशिएशन मिळालेले त्यांच्यासाठी शासनाने काय केलं हा माझा मूळ प्रश्न आहे. कारण ते बिचारे सर्टिफिकेट आणि ते बातम्या घेऊन बसलेले आहेत, पण त्यांच्यासाठी कुठलंही एक वेगळं प्लॅटफॉर्म नाहीये की तुम्ही हे बक्षीस मिळवलं, अरे वा हे तर दर्जेदार आहे, यासाठी तुम्हाला हे घ्या 10 रुपये, असं कौतुकाचं म्हणणारं कोणी नाहीये.
उलट त्या सिनेमाला तो फेस्टिवलचा आहे असं म्हणून दुर्लक्षितच केलं जातं की हा आमचा कॉमन ऑडियन्स बघत नाही, तुमचं विनोदी असेल तर आणा काही, अशा पद्धतीचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कुठेही जिथे काही देशांनी सहभाग घेतलेला आहे तिथे मराठी सिनेमाने कुठलीही मोहर उठवली तर त्याला आवर्जून तुम्ही प्रोत्साहित केलं पाहिजे. मला आठवतं डॅम्बिस नावाचा एक सिनेमा मी केला होता 2012 मध्ये बोस्टनला, त्याला स्पेशल इंडी स्पिरिट रेकग्निशन अवॉर्ड मिळालं. तर त्याबद्दल ती बातमी आपल्याला कळाली इकडे आणि चित्रपट महोत्सव होता म्हणून चित्रपट महोत्सवात माझा सत्कार केला त्यांनी की तुम्हाला एक इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालं, खूप खूप धन्यवाद. पण त्या बदल्यात काही मिळालं नाही आणि कुठल्याही माणसाची रिकव्हरी या पद्धतीनं होत नाही. अभिजित पानसेने मांडलेला एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की महाराष्ट्राने मराठीचा OTT प्लॅटफॉर्म शासनानंच तयार करणं गरजेचं आहे, तर कलावंतांना तिथे संधी जे काही आहे ते उपलब्ध होईल. आता मोजक्या संस्था आहेत ते ठरवतात कुठले चित्रपट घ्यायचे कुठले घ्यायचे नाही. 200 सिनेमांमध्ये ते तरी किती घेणार, जिओ असेल किंवा झी टॉकीज असेल यांची घेण्याला मर्यादा आहे आणि ते स्वतः निर्माण पण करतात. त्यामुळे ते काही 100 सिनेमे तर घेणार नाही. पण मग त्या सिनेमांनी कुणाकडे जायचा हा मूळ प्रश्न आहे. आणि ह्या सगळ्या प्रवाहामध्ये जे मोठ्या सुट्ट्यांचे चंक आहेत ते सगळे हिंदी सिनेमे, हॉलिवूड सिनेमे, टॉलिवूड सिनेमे ह्यांच्याकडेच आहेत. गेल्या 10 वर्षात तुम्ही सातत्याने अभ्यास करा, या सुट्ट्यांमध्ये रिलीज झालेले सिनेमे, त्यात जर मराठी सिनेमा असेल तर मी तुमच्या ढेंगे खालनं जायला तयार आहे. मराठी सिनेमा त्यात नाहीये कारण त्याला प्राईम टाइम मिळत नाही, प्राईम सुट्ट्या मिळत नाही. सलग 5 सुट्ट्या मिळाल्या. एकदा कधीतरी मराठी चित्रपटकर्त्यांचा संप झाला होता हिंदीवाल्यांचा, तेव्हा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा सिनेमा सुपर डुपर हिट झाला होता कारण आजूबाजूला काही नव्हतं. अशी परिस्थिती सदैव मराठीची व्हावी असं आम्हाला वाटतं की मराठी सिनेमाला हक्काचं सिनेमागृह जोपर्यंत मिळत नाही आणि जोपर्यंत त्याचा तिकीट दर 40 रुपये 50 रुपये एवढा मर्यादित राहत नाही. मध्यंतरी झी टॉकीजने वाळवींचा दर कमी केला, त्यांनी 99 रुपयाला एकदा सिनेमा दाखवला तर त्यांचा सिनेमा हाऊसफुल गेला. तर त्यामुळे तेवढी शक्ती मराठी माणसामध्ये आहे. 1.5-2 कोटीच्या सिनेमात आता साधं स्टॅटिस्टिक्स असं आहे की 14 कोटी लोकसंख्या असलेलं हे राज्य आहे. यामध्ये 1 कोटी लोकांनी जर सिनेमा बघितला 40 रुपये 30 रुपये या दराने आणि प्रत्येकी निर्मात्याला 10 रुपये जर मिळाले तर त्याला 10 कोटी रुपये मिळतील आणि त्या 10 कोटी रुपयात तो निदान परा सिनेमा आव्हानात्मक, कारण आपण इतकं मोठं ऑस्कर आणि कान्स आणि असं बोलायला लागतो तर तो बिचारा 1.5-2 कोटीत काय मांडणार, किती कॉन्टेंट मांडणार. आणि शेवटी हे जरी व्हिज्युअल मीडियम असलं तरी त्याला तांत्रिक जोड तितक्याच महत्वाची असते. कोणाला एखाद्याला लाईफ ऑफ पाय करायचं असेल मराठीत तर तो विनोदी होऊ शकतो, तो सिरियस नाही होऊ शकत. कारण तेवढे VFX चे पैसे त्याच्याकडनं कुठून येणार आणि त्याला रिकव्हरी कुठे असणार. म्हणजे मराठीमध्ये तर काही ठिकाणी असं होतं, मी बऱ्या वाईट सिनेमांमध्ये काम केल्यानंतर आता माझा अनुभव असा आहे की काही ठिकाणी डिरेक्टरच खूप खुश होऊन प्रत्येक शॉट झाला की काही माणसं घेऊन टाळ्या आणि वा 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 असं करतो आणि जेव्हा खरा सिनेमा लागतो थिएटरमध्ये तेव्हा प्रोड्युसर शेजारी बसून आता कुठे गेल्या टाळ्या तुमच्या असं विचारतो. अशी ही परिस्थिती आहे. तर त्यामुळे आपल्याला जर याविषयी काही गंभीरपणे करायचं असेल तर मराठी सिनेमाला हक्काची 200 चित्रपटगृह जिथे इतर कुणालाही एंट्री नाही अशा पद्धतीनं करावं लागेल. दक्षिण भारतामध्ये त्यांची 4 राज्य आहेत, आता 5वं राज्य आहे. 5 राज्यामध्ये एक सिनेमा त्यांच्या 5 भाषांमध्ये डब होतो, 4 भाषांमध्ये. पहिलं कलेक्शन ते तिथे करतात आणि आता महाराष्ट्राच्या बॉर्डरची जवळपास सगळी शहरं त्यांनी काबीज केलेली आहे. दक्षिण भारतीय सिनेमा कोल्हापूरला सिल्वर जुबली आणि गोल्डन जुबली करतो, मराठी सिनेमा तो करत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. मल्टीप्लेक्सला मराठी माणसांना तिकीट परवडत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यांना ऑन टाइम दिला जातो ही वस्तुस्थिती आहे. यातून बाहेर यायचं असेल तर ही जवळपासची मिनीप्लेक्सची कल्पना 100 माणसांच्या थिएटरची पूर्वी जत्रा यात्रा होत्या त्यामुळे कलेक्शन जास्त चांगलं होतं. पण आता त्या जत्रा यात्रांमध्ये तोही बंद झालेला आहे प्रकार. जत्रे यात्रेमध्ये फार साधं व्हायचं की एकाचं घर छोटं असायचं आणि गावाकडून त्याचे पाहुणे आले की एका घरात 25 जण मावायचे नाहीत म्हणून ते 2 शिफ्ट मध्ये झोपायचे घरात. एकाने दिवसा झोपायचं एका टीमनी
आणि एका टीमने रात्री झोपायचं. दिवसा झोपलेल्या टीमला म्हणजे जे दिवसा जागे आहेत त्यांनी दिवसा चित्रपट बघायचे, रात्री जागलेल्यांनी रात्रभर चित्रपट बघायचे. असे 9 आणि 10 शोज तंबूंमध्ये व्हायचे आणि त्याचं अमाप कलेक्शन व्हायचं. आता ते कलेक्शन आपल्या डोळ्यासमोर सुद्धा दिसत नाही. आपला माणूस गेला कुठल्याही चित्रपटाला की तो फेसबुकवर पाहायला लिहितो, आम्ही तिथे गेलो, 3 जण होतो, इतकं छान पिक्चर, ते म्हणले अजून 2 आले तर आम्ही पिक्चर लावू. ही बातमी सातत्याने महाराष्ट्रामध्ये वाचून आपल्याला वाईट वाटणं, ह्या पलीकडे आपण काहीही करू शकत नाही. पण ह्या थिएटरमध्ये फक्त मराठी सिनेमा लागेल, तिथे भले 2 प्रेक्षक येऊ, 5 प्रेक्षक येऊ, पण मराठी सिनेमा लागेल. असं चित्र ज्या दिवशी होईल त्या दिवशी मराठी सिनेमाला बरेच दिवस येण्याची सुरुवात होईल, असं माझं वैयक्तिक आणि स्वच्छ मत आहे. ते मी माझ्या जबाबदारीवर बोलतोय आणि मी हे अभ्यासांची बोलतोय. धन्यवाद. मकरंजींनी आपल्या विनोदी शैलीत खूप सुंदर वस्तुस्थिती मांडली आहे आपल्या मराठी इंडस्ट्रीची. आता मी यांना रिक्वेस्ट करीन, चैतन्य चिंचलीकर यांना, आपले विस्लिंग वुड्सचे CEO आहेत, तर त्यांना मी त्यांचे मत सांगायची विनंती करते. नमस्कार, थँक्यू. पहिली गोष्ट मला 2 छोट्या विषयांबद्दल बोलायचं. पहिली गोष्ट, आणि अभिजित स्पोक अबाउट इमर्जिंग टेक्नॉलॉजीज जे येत आहेत, एस्पेशली व्हर्च्युअल प्रोडक्शन, जशी LED वॉल आपल्या मागे आहे. आता काल परवा एक एअर इंडियाचा सेफ्टी व्हिडिओ रिलीज झाला, विच एअर इंडिया 40% ऑफ दॅट व्हिडिओ व्हर्च्युअल प्रोडक्शनवर बनवला आहे. त्याचा जो VP सुपरवायझर, व्हर्च्युअल प्रोडक्शन सुपरवायझर आहे, तो 25 वर्षाचा विस्लिंग वुड्स ग्रॅज्युएट आहे, करण ताज. सो टेक्नॉलॉजी अवघड नाहीये. बाय एज्युकेशन आय एम अ चार्टर्ड अकाउंटंट आणि आय सिट ऑन द ग्लोबल बोर्ड ऑफ गव्हर्नर्स ऑफ द मोस्ट टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स्ड असोसिएशन इन द वर्ल्ड, called SIMT. उज्ज्वल इज ऑल्सो मेंबर. टेक्नॉलॉजी नीट प्रकारे शिकणं हे महत्वाचं आहे. सुधीर भाऊ कॅम्पसवर आले, अविनाशजी तर कॅम्पस शेजारीच असतात. सगळ्यांनी बघितलंय आम्ही कॅम्पसवर कसे गेले 15-20 वर्ष इमर्जिंग टेक्नॉलॉजी म्हणजे वेळ इन्व्हेस्ट करून, रिसर्च इन्व्हेस्ट करून वर्कफ्लोज बनवले फॉर पीपल टू लर्न. वी आर मोर दॅन हॅपी. आम्ही म्हणजे आतुरतेने बोलवतोय इंडस्ट्रीला की प्लीज या आणि शिका. थँकफुली आता विस्लिंग वुड्स ह्या परिस्थितीत पोहोचलंय की आम्हाला इंडस्ट्रीला 4-5 दिवस वर्कशॉप करायसाठी वी डोंट नीड टू चार्ज द इंडस्ट्री. मोर दॅन हॅपी टू डू 3-4 दिवसाचे वर्कशॉप फॉर व्हर्च्युअल प्रोडक्शन, व्हर्च्युअल रियालिटी वगैरे 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 गोष्टी ॲब्सोल्युटली कॉम्प्लिमेंटरी. पण आम्हाला तुमचा वेळ पाहिजे. We need undivided, dedicated time, and we are more than happy to ensure that जे काय इमर्जिंग टेक्नॉलॉजी आहे, जी काय लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, त्याचं एज्युकेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. हे इंडस्ट्रीला, जसं मकरंद ऑल्सो बोलले की इट इज नॉट अबाउट की 200 थिएटर येतील आणि मराठी पिक्चर तिकडे लागतील, पण मराठी पिक्चर चांगला रूटेड पाहिजे. छोटासा पिक्चर आहे कॉल्ड रोमा, जो नेटफ्लिक्सवर आला. इट इज अबाउट छोटा गाव आहे US मेक्सिको बॉर्डरवर. इट मेड फॉर लिटरली नो मनी. आउटस्टँडिंग पिक्चर आहे, कारण ज्यांनी जो पिक्चर बनवलाय तो तिकडनं येतो. सो ऍट विस्लिंग वुड्स आम्ही आतुरतेने वी आस्क स्टुडंट्स की वी डोंट वॉन्ट स्टुडंट्स फ्रॉम पाली हिल अँड मलबार हिल, वी वॉन्ट स्टुडंट्स फ्रॉम पाली अँड मलबार. बिकॉज दे आर रूटेड. ते तिकडनं जे येतात तिकडचा कॉन्टेंट बनवतात आणि तुम्हाला वेदर यू लाईक इट ऑर नॉट तो कॉन्टेंट चांगला असतो, कारण तो आतनं येतो. वेदर इट्स रायटिंग, वेदर इट्स ऍक्टिंग, सगळं. सो हे 2-3 गोष्टी वी नीड टू टेक इन माइंड. एक तर लेटेस्ट टेक्नॉलॉजी, आणि ते लेटेस्ट टेक्नॉलॉजी सगळ्यांनी शिकलंच पाहिजे. टेक्नॉलॉजीवर दुसरा सगळ्यांना विचार येतो की अरे नाही हे फक्त महाग पिक्चरांसाठी आहे, दिस इज ओनली फॉर द 100 crore प्लस फिल्म्स. ऍक्च्युअली ते चुकीचं आहे. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, इमर्जिंग टेक्नॉलॉजीचा सर्वात जास्ती फायदा ऍक्च्युअली मिडल लेवल पिक्चरला येतो, नॉट नेसेसरीली 100 crore प्लस फिल्म्स. कारण 100 crore प्लस फिल्म्स कडे बजेट्स असतात कॉम्प्लेक्स VFX करायला, कॉम्प्लिकेटेड वेळ द्यायला, लोकेशनवर जाऊन शूट करायला, जगात कुठेही जाऊन शूट करायला.
बट जर तुम्हाला एका LED व्हॉल्यूम मध्ये शूट करायचा असेल हाय क्वालिटी कॉन्टेंट, तर यू कॅन डू इट विथ गुड प्लॅनिंग, गुड प्रेपरेशन. 3 महिने 6 महिने आधी बरोबर प्लॅनिंग करून यू कॅन अचीव 10 करोड 20 करोड 30 करोडची व्हिज्युअल क्वालिटी इन 1/6, 1/8, 1/10 द कॉस्ट. सो हे सगळं आता जगभर होतं, येऊन शिका. बुलेट ट्रेन नावाचा एक पिक्चर होता रिसेंटली आता आला, ब्रॅड पिट मध्ये पिक्चर मध्ये होता. पूर्ण पिक्चर इज बेस्ड इन जपान. ब्रॅड पिटनी जपान मध्ये 2 दिवस शूटिंग केली. अख्खा पिक्चर वॉज शॉट अर्धा US मधला एक स्टुडिओ आणि अर्धा UK मधला एक स्टुडिओ. 2 LED वॉल्स लावून ट्रेनचा डबा आपण पायाने हलवतो तसे मेकॅनिकली हलवून त्यांनी शूट केलं. आता हे जर पॉसिबल आहे, हे आता इंडियामध्ये पॉसिबल आहे. आणि तुम्ही जेव्हा हळूहळू ह्याच्यावर कॉन्टेंट यायला लागेल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की टेक्नॉलॉजीने ऍक्च्युली खूप फायदा होतो. डिस्ट्रीब्युशन मध्ये, पिक्चर बनवण्यात, क्वालिटी मध्ये. तुम्हाला जर ग्लोबल प्लॅटफॉर्मवर पोहोचायचं आहे, नेटफ्लिक्स अंटिल अँड अनलेस इट इज अ हाय क्वालिटी 4K क्वालिटी, नेटफ्लिक्स विल नॉट टेक युअर मूवी. आता रोमा छोटा स्पॅनिश पिक्चर आहे पण तो जगभर पॉप्युलर झाला. एवढं बजेट नाही लागत बनवायला. इट जस्ट नीडेड. आत्ता आलं पाहिजे ते, आणि ते आत्ता एकदा जर आपल्या सगळ्यांकडनं आलं की वेदर यू लाईक इट ऑर नो, अख्खं जग बघेल. ऍज ऑफ नाव नेटफ्लिक्सवर नंबर 1 प्री स्कूल किड्स शो ग्लोबली इज माइटी लिटिल भीम, which is a spin-off of छोटा भीम. भारताच्या बाहेर मॅक्सिमम व्ह्यूज लॅटिन अमेरिकेमधून येतात. आपल्याला माहित पण नाही आपले काय कल्चरल लिंकेजेस आहेत 400-500 वर्षापूर्वीचे. जे प्रोड्युसर आहेत माइटी लिटिल भीमचे, त्यांना पण कळत नाही की लॅटिन अमेरिकेमध्ये व्ह्यूज काय येतात. सो हे आपण एक्सप्लॉइट केलं पाहिजे. जर ॲनिमेशन इनफॅक्ट एवढा चांगला कॉन्टेंट चालला की नेटफ्लिक्सनी त्याच्यासाठी स्पेशल 7 मिनिट सेगमेंट बनवली. फक्त 7 मिनिट एपिसोड असतात. नॉर्मली नेटफ्लिक्स 40 मिनिटं वगैरे एपिसोड, राईट? पण बिकॉज इट इज सो पॉप्युलर दे हॅव बेंट डाऊन, दे हॅव गॉन आउट ऑफ देअर वे टू क्रिएट अ स्पेशल कॅटेगरी फॉर इंडियन कॉन्टेंट. व्हाय कांट वी डू इट? मी आयुष्यातला पहिला पिक्चर आशा टॉकीज अहमदनगरमध्ये बघितला, राईट? आणि मी आता जगभर जाऊन व्हर्च्युअल प्रोडक्शन आणि व्हर्च्युअल रियालिटी वगैरे 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 क्लासेस घेतो आणि लेक्चर्स देतो. मोर दॅन हॅपी टू डू इट फॉर द इंडस्ट्री. प्लीज मला फोन करा, प्लीज धाकडे साहेबांना रीच आउट करा. आणि मला आय नीड युअर युनिट, आय नीड अ डायरेक्टर, आय नीड युअर एडिटर, आय नीड युअर DOP, आय नीड युअर लाईट प्रोड्युसर, आय नीड युअर VFX सुपरवायझर. हे 5 लोक मला पाहिजेत 1 आठवड्यासाठी. अँड आय प्रॉमिस बाय द एंड ऑफ इट यू विल नो हाऊ टू शूट इन व्हर्च्युअल प्रोडक्शन. Whether it's on-set virtual production, thank you. Whether it's on-set virtual production, whether it's in-camera VFX. पण मला वेळ पाहिजे आणि ability to learn, willingness to learn, right? आणि हे महत्वाचं आहे. सो हे 2-3 गोष्टी मला बोलायच्या होत्या. एक तर रूटेड कॉन्टेंट प्लीज, म्हणजे इंग्लिश वगैरे ठीक आहे. इंग्लिश इज नॉट अ मेजर ऑफ इंटेलिजन्स, इट्स जस्ट अ लँग्वेज. सो आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्लीज नवीन टेक्नॉलॉजी एम्ब्रेस करा. प्लीज व्हर्च्युअल रियालिटी मध्ये, ऑगमेंटेड रियालिटी मध्ये, व्हर्च्युअल प्रोडक्शन मध्ये पावलं घ्या. आणि खूप फरक पडेल. कॉन्टेंट क्वालिटी खूप वरती जाते अगदी छोट्या कॉस्ट मध्ये. सो दॅट इज व्हॉट आय हॅव टू से. थँक्यू. आय थिंक चैतन्यनी बरीचशी भीती घालवली आहे. जे मराठी चित्रपट कदाचित बनवताना घाबरतात थोडंसं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कसं यूज करायचं. पण सिन्स इट्स कॉस्ट कटिंग ऑल्सो, देर इज कॉस्ट कटिंग ऑल्सो, दॅट्स नाईस. By profession, I'm a chartered accountant, unfortunately. But if I can do it, there is no reason. इकडे सगळे माझ्यापेक्षा स्मार्ट. टेक्नॉलॉजीला आपण उगीच घाबरतो. काही माणसाने बनवलेली आहे आणि माणूस ऍव्हरेज इंटेलिजन्स. नवीन फोन आला हातामध्ये तरी आपण घाबरतो. 1 महिना लागतो तो शिकायला. त्यामुळे ही टेक्नॉलॉजी खूपच ऍडव्हान्स्ड आहे. पण डेफिनेटली यू हॅव मेड द प्रोसेस व्हेरी इझी अँड थॉट प्रोसेस. सॉरी टू ऍड, बिकॉज तुम्ही बोलला म्हणून मला डोक्यात आलं की आपण सगळे मोस्ट ऑफ देम वी आर ऑल ओल्डर ना, वी आर ऑल व्हॉट इज कॉल्ड डिजिटल इमिग्रेंट्स. म्हणजे वी आर बॉर्न इन दी अॅनालॉग वर्ल्ड. पण जो 2000 नंतर जे जन्मले दे आर डिजिटल नेटिव्ह.
सो ते आता 18, 19, 20 वर्षाच्या एजला येत आहेत. थोडी त्यांना मॅच्युरिटी आली, थोडी त्यांना विजडम आली की ते जे कॉन्टेंट बनवतील दॅट विल बी ऍब्सोल्युटली डिजिटल नेटिव्ह कॉन्टेंट. सो फॉर टुडे, राईट नाव the other thing that we need to do, which is actually educationचा विषय, जास्त टेक्नॉलॉजीचा नाहीये, पण मी बोलतो. See, आपल्या शाळेत 60% of our education is science and maths. 25% is languages, 15% social studies. त्याच्यात पण हिस्ट्री जास्ती, सिविक्स कमी, उलट पाहिजे तर. ओके. Where is the pathway to media and entertainment? त्याच्यात you study physics, chemistry, maths, that is your pathway to engineering. You study chemistry, biology, that is your pathway to medicine. You study history for history, languages for language. Media and entertainment, higher education चा pathway कुठे? ते सगळं एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये टाकलं जातं, आर्ट आणि ड्रामा आणि ते सगळं. सो पेरेंट्सना इम्पॉर्टन्स येत नाही, मुलांना इम्पॉर्टन्स येत नाही. दे डोंट ट्रीट इट ॲज अ सब्जेक्ट, दे ट्रीट इट ॲज हा ठीक आहे ओके समथिंग टू डू ऑन द साइड. वेअरएज योगा नंतर जर तुम्ही बघितलं तर सेकंड लार्जेस्ट सॉफ्ट पॉवर भारताची कॉन्टेंट मूवीज आहे. राईट. सो हे जे मूलभूत जे स्ट्रक्चरल चेंज पाहिजे हायर एज्युकेशन मध्ये, दॅट इज नीडेड. आणि आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्याला स्कोप आहे, बिकॉज दे मॅन्डेटेड इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन. सो वी आर ऑलरेडी डुईंग अ पायलट प्रोजेक्ट नाव विथ द दिल्ली स्कूल बोर्ड, विच इज त्या इकडचे इक्विव्हॅलंट म्युनिसिपालिटी शाळा, वेअर वी आर डुईंग 1.5 तास पर डे ऑफ फाउंडेशनल एज्युकेशन इन फिल्म ऍक्टिंग अँड मीडिया. 9th, 10th, 11th, 12th. चार शाळेचा पायलट प्रोजेक्ट आहे. स्टुडंट्स आर थ्रिल्ड, दे आर डुईंग व्हेरी वेल. आपल्याला आयडिया पण नाहीये की 16 वर्षाचा, 15 वर्षाचा, 14 वर्षाचा मुलगा मुलगी किती क्रिएटिव्ह असतात आणि आपण त्यांची किती क्रिएटिव्हिटी मारतो बाय फोर्सिंग देम टू डू सायन्स अँड मॅथ्स. दे डोंट नीड दॅट मच, दे नीड बेसिक. राईट. सो हे 3-4 स्ट्रक्चरल गोष्टी आहेत इन ॲडिशन टू टेक्नॉलॉजी. सॉरी टू लॉंग मच कॉन्व्हर्सेशन, पण होपफुली थोडं करू आपण. माझा पुन्हा तोच मुद्दा आहे की टेक्निकली किती साऊंड कॉन्टेंट मांडला तरी रिकव्हरीचं काय. रिकव्हरी मी घातलेला 1 रुपया माझ्याकडे परत कसा येईल. मी 2 रुपयांच्या गोष्टी मोठ्या करणार नाही. 1 रुपया घातला तर 1 रुपया परत कसा येईल. सध्या त्याचं काय चित्र आहे ह्याच्यावर जास्त विचार होणं गरजेचं आहे. कारण मराठी चित्रपट विकत घेणारे प्लॅटफॉर्म्स कमी आहेत, OTT प्लॅटफॉर्म्स त्याहून कमी आहेत. मगाशी अभिजित म्हणाला तसं प्लॅनेट मराठी एकमेव मराठी OTT प्लॅटफॉर्म आहे. Amazon काही मराठी चित्रपट घेतं, नेटफ्लिक्स मराठी चित्रपट बघतही नाही. तर त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाचा एक OTT प्लॅटफॉर्म जर असेल की जिथे आम्ही दर्जेदार चित्रपट घेऊ आणि लोकांना दाखवू तर ते जास्त सोयीचं ठरेल रिकव्हरीच्या दृष्टीने, असं माझं मत आहे. नक्कीच. आता सगळे ऍक्च्युली वाट पाहत आहेत विकासजींचं म्हणणं ऐकण्यासाठी. मंत्री महोदय, 2-3 विषय मी मांडणार. पहिली गोष्ट, महाराष्ट्र शासन हे चित्रपटाकडे, चित्रपट क्षेत्राकडे कोणत्या अँगलने पाहतात. पण वेगवेगळ्या रीतीनं एका गोष्टीकडे पाहत असतो. आम्ही आज शासन म्हणून 3-4 गोष्टीकडे प्राधान्याने आम्ही पाहत असतो. पहिली गोष्ट, महाराष्ट्राची संस्कृती जी आहे त्या संस्कृतीचं जतन संवर्धन करण्यासाठी चित्रपट हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने दुसरं, लोकांच्या मध्ये लोकांना एकत्र येण्यासाठी, लोकांना संवाद साधण्यासाठी चित्रपट हे देखील एक प्रभावी माध्यम आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने प्रोत्साहन देतं. तिसरी जी गोष्ट ती म्हणजे रोजगार निर्मिती. फार मोठं रोजगार निर्मितीचं हे क्षेत्र आहे. त्यातून रोजगार निर्मिती होते. देशाची आणि पर्यायाला आपल्या राज्याची देखील आर्थिक प्रगती होण्यामध्ये सहभागी. आणि चौथी गोष्ट, मराठी भाषा. आपण काही दिवसापूर्वीच मराठी गौरव दिन आपण साजरा केला. मराठी भाषेचं जतन संवर्धन करण्यामध्ये मराठी चित्रपट हा महत्त्वाची भूमिका पार पाडतो. तर हे 3-4 दृष्टिकोन घेऊन महाराष्ट्र शासन चित्रपट क्षेत्राकडे पाहतात असं मला वाटतं.
महाराष्ट्रामध्ये जे चित्रपट, मराठी चित्रपट आणि मराठी चित्रपट क्षेत्र इंडस्ट्री ही जी पुढं गेलेली आहे किंवा आज ज्या स्तरावर जी आहे त्याला महाराष्ट्र शासनापेक्षा आपण सर्वजण या ठिकाणी दिग्गज आहेत, जे आहेत पाहिजे सर्वजण आपण म्हणजे सर्व निर्माते असतील, दिग्दर्शक असतील, तांत्रिक लोक असतील, कलाकार असतील, या सगळ्यांच्या मुळे हे मराठी चित्रपटसृष्टी आज ही निश्चितपणे आज या स्टेजला आहे. हे क्रेडिट आपल्या सर्वांचं महाराष्ट्र शासनाची भूमिका काय आहे? महाराष्ट्र शासनाची भूमिका ही फॅसिलिटेटर शासन म्हणून आमचा रोल काय आहे? धोरण काय आहे? पॉलिसीचा की ज्या आपलं क्षेत्र आणखी भरारी येण्यासाठी मदत होते त्या दृष्टीकोनातून धोरण आपण आपल्या माननीय मंत्री महोदय श्री सुधीर मुनगंटीवार साहेब यांच्यासोबत मी बरेच वर्ष मला काम करण्याचा मला संधी मिळाली. फॉरेस्टमध्ये देखील त्यांच्यासोबत मी होतो, आता देखील आहे. तर अतिशय दूरदृष्टी असणारं नेतृत्व हे ज्या ज्या डिपार्टमेंटला सर काम करतात त्या त्या ठिकाणी मिळालं. आणि हे मला असं वाटतं की आपल्या सांस्कृतिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आणि पुढच्या वाटचालीमध्ये सरांचं नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं आहे. सांस्कृतिक विभागाला ते मी खरं माझं भाग्य मानतो. तर अतिशय दूरदृष्टीने अनेक योजना आपण या सांस्कृतिक विभागामध्ये आपण आखत आहोत आणि त्याची आखत नाही, त्याची अंमलबजावणी देखील आम्ही करतो. या धोरणाच्या मध्ये जसं सरांनी 3-4 गोष्टी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत की आपण महाराष्ट्र शासनाचा रोल पॉलिसी आखणं आहे. महाराष्ट्राच्या शासनाचा रोल हा या चित्रपट सृष्टीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं आहे, पायाभूत सुविधा आहे. महाराष्ट्र शासनाच्या 2 फिल्म सिटी आहेत, मुंबईला गोरेगावला आहे, कोल्हापूरला फिल्म सिटी आहे. या अशा जागतिक दर्जाच्या होतील या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. काही दिवसापूर्वीच आमचं मीटिंग पण झालेली आहे सरांच्याकडे, मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पण झालेली आहे. तर याच्यामध्ये चांगल्या उत्तम अशा फॅसिलिटी आजचा जे आहे त्याच्यामध्ये आणखी आपण निश्चितपणे करणार आहोत. तसं आमचं धोरण तयार झालेलं आहे आणि आम्ही त्या मार्गाने आम्ही चाललेलो आहोत. आपण बऱ्याच जणांनी हा मुद्दा मांडला की प्लॅटफॉर्म हा उपलब्ध झाला पाहिजे. अनेक गोष्टीसाठी आपण शासनाचा हा रोल आहे, शासनाचा जसा रोल धोरण आखणं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करणं असं आहे, तसं वेगवेगळ्या स्टेक होल्डरसाठी प्लॅटफॉर्म निर्माण करणं हा देखील आमचा रोल आहे. आजचं हे वर्कशॉप देखील हा त्याचाच एक भाग आहे. ज्यावेळी किरणजी मला भेटले की आमची एक स्कीम आहे की जे फिल्म फेस्टिवल जे आहे त्याला महाराष्ट्र शासनातर्फे आम्ही सपोर्ट, पुणे इंटरनॅशनल फिल्म सिटी आहे, एशियन फिल्म सिटी आहे, फिल्म फेस्टिवल आहे, बाकी पण आहे, औरंगाबाद सफाई गडवाल अजेंडा फिल्म फेस्टिवल आहे. किरणजींच्या बरोबर माझी ज्यावेळेस चर्चा झाली तर त्यांना मी सांगितलं की आम्ही मंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली काही निर्णय घेतले आहे की फिल्म फेस्टिवल जर ऑर्गनाईज करायचं असेल आणि शासनाकडून जर आर्थिक मदत पाहिजे असेल तर आमच्या 3 अटी आहेत. मला वाटलं या शासनाच्या अटी काही खरं नाही आहे. 3 अटी आमच्या अशा आहेत. पहिली अट अशी की तुम्ही जे चित्रपट दाखवाल त्या फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी चित्रपट त्याच्यामध्ये असलेच पाहिजे. ही आमची पहिली अट. दुसरी आम्ही अट सांगितली की फक्त चित्रपटाचं स्क्रीनिंग एवढ्या पुरतं फिल्म फेस्टिवल मर्यादित नसावं. ते लोकांना एकत्र त्या क्षेत्रातल्या लोकांना एकत्र येण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ आहे. त्याच्यामध्ये ज्यावेळी आपण आंतरराष्ट्रीय चित्रपट म्हणतो, आशियन फिल्म फेस्टिवल म्हणतो, त्यावेळी इतर देशातले निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ येत असतात. तर त्यांच्या समोर पॅनल डिस्कशन झाले पाहिजे आणि त्या पॅनल डिस्कशन मध्ये फिल्म सिटीचा सहभाग असला पाहिजे. कशासाठी असला पाहिजे की महाराष्ट्र कसं उत्तम फिल्म डेस्टिनेशन आहे हे आम्हाला जगाला सांगायचं आहे. याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फिल्म हे इतकं चांगलं वातावरण या ठिकाणी आहे. म्हणजे बरेच जण म्हणतात दुसऱ्या स्टेटमध्ये बॉलिवूड जाईल हे जाईल, असं काही होणार नाही. कारण आपण सर्वजण या ठिकाणी आहात. इतके स्ट्रेंथ महाराष्ट्रामध्ये आहे. फिल्म डेस्टिनेशन आपल्याकडे आहे, फिल्म कॉलेजेस आपल्या ठिकाणी आहेत, तर कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी वेगवेगळे तंत्रज्ञ आणि वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी चालतात. पुण्यामध्ये काही चांगलं एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आपल्याकडे आहे. आपल्याकडं
प्री प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन सर्व फॅसिलिटी या ठिकाणी आहे. म्हणजे अतिशय चांगलं असेल तर या सगळ्या गोष्टी आम्हाला इतर लोकांच्या समोर मांडता आल्या पाहिजेत. त्यासाठी जे पॅनल डिस्कशन असेल त्यामध्ये दुसरी अट आमची की महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी त्याच्यामध्ये असेल आणि महाराष्ट्राची बाजू ही आमची दुसरी अट आहे. तिसरी आमची अट अशी आहे आपण त्या कालावधीमध्ये वर्कशॉप घेतलं पाहिजे आणि हे वर्कशॉप मराठी नवीन जे आमचे उदयोन्मुख निर्माते असतील, दिग्दर्शक असतील, तंत्रज्ञ असतील त्यांच्यासाठी हे वर्कशॉप असेल आणि तज्ञ लोक त्यांना मार्गदर्शन करतील. या 3 अटींचं जे पालन करतील त्यांना आम्ही निधी देऊ. किरणजी म्हणले या तर गोड अटी आहेत, या काही त्रास देणाऱ्या अटी नाही आहेत. तर या पद्धतीनं आपण हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्याचं आणि आपण हे निश्चितपणे याच्यामध्ये करत आहोत. या ठिकाणी मला असं वाटतं की मराठी जसं आपण पॅनल डिस्कशन मध्ये आपल्या मराठी चित्रपटासमोर चॅलेंजेस काय आहेत याबद्दल चर्चा केलेली आहे. पण मला असं वाटतं की चॅलेंजेस सोबत आपल्या अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे काय आहेत, आपल्या स्ट्रेंथ काय आहेत याहीकडे आपण पाहण्याची गरज आहे. आपल्याकडे अपॉर्च्युनिटीज खूप मोठ्या आहेत. म्हणजे आता आपण वेगवेगळ्या भाषेचे चित्रपट आपण OTT-वर सबटायटलच्या माध्यमातून किंवा डबिंगच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. आजकालची आपली जी मुलं मुली जी आहेत घरामध्ये जे कोरियन चित्रपट, जापनीज चित्रपट असे पाहत असतात, तसंच मराठी चित्रपटाला देखील लागू आहे. मराठी चित्रपट पाहण्यासाठी आता केवळ 14 कोटी आपल्यासमोर लोकसंख्या मर्यादित नाही आहे. आमच्या समोर 7.5 बिलियन 750 कोटी जगातले सगळे प्रेक्षक आपल्यासमोर उभे आहेत. तर ही एक अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला की आपण असे दर्जेदार चित्रपट निर्माण करू की हे आपल्याला जगच यांचं प्रेक्षक बघू शकेल. ही फार मोठी संधी आहे असं मला वाटतं. दुसरी अपॉर्च्युनिटी म्हणा किंवा वेगळ्या विचार करण्याची गरज आहे ती म्हणजे फायनान्स. मंत्री महोदयांच्याकडे आणि आमच्याकडे बरेचसे नवीन बरेचसे निर्माते आमच्याकडे येतात आणि अनुदानाचे माध्यम असतात की अनुदान आपण कधी काय एकदम जर आले आणि ते म्हणाले की मी चित्रपट हा माझा पहिलाच होता, त्या चित्रपट निर्मितीसाठी मी घर लहान ठेवलं आहे, त्याचं मंगळसूत्र विकलेलं आहे, अशा स्टोरी आपण तर आम्ही जेव्हा कान फेस्टिवलला गेलो होतो त्यावेळी सर आम्ही तिथं आपल्याला पुनीत मोंगा सगळ्यांना माहिती असतीलच, ज्यांनी इलेव्हन विस्पर याच्यामध्ये ऑस्कर मिळालं किंवा लंच बॉक्स चित्रपट त्यांच्यावर सर आम्ही चर्चा केली की तुम्ही एवढे चित्रपट निर्मिती करता, तुम्ही निधी कसा उभा करता. म्हणजे आमच्याकडे मराठी आमचे निर्माते येतात, ते विचारतात या अडचणी तुम्ही कसं सॉल्व्ह करता, तुम्ही कुठून पैसे होते. तर त्यांनी सांगितलं मी आतापर्यंत एकही पैसा चित्रपट निर्मितीसाठी खर्च घेतलेला नाही, पण तरी देखील मी उत्तम असे चित्रपट निर्माण करते. मग वेगवेगळे सोर्सेस त्यांना मी लगेच म्हटलं की तुम्ही तर आमचे रिसोर्स पर्सन म्हणून तुम्ही आलं पाहिजे. आणि मग आम्ही चर्चा केली की या पद्धतीचे जे असे फायनान्सर वेगवेगळ्या पद्धतीने उभं करणारे जे लोक आहेत त्यांचं मार्गदर्शन आपल्या मराठीतून आपल्याला घेत आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म निर्माण करून फायनान्स किंवा इतर ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व मार्गदर्शन करण्यासाठी ठरवलेलं आणि आम्ही सुरुवात पण आम्ही केली. दुसरी एक अपॉर्च्युनिटी मला जी वाटते जसं आता छत्रपती शिवाजी महाराजांचं 350वा राज्याभिषेक वर्ष आणि मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार दूरदर्शनवर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर जीवनावर आधारित जे चित्रपट तर याच्यामध्ये आमची जी स्कीम आहे ऐतिहासिक पुरुषांच्या किंवा व्यक्तींच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती आम्ही करणार आहे. नवीन धोरण देखील आम्ही आणत आहोत. तर शासनाच्या मार्फत देखील अनेक गोष्टींची एक प्लॅटफॉर्म आम्ही उपलब्ध करून देणार आहे. ही देखील अपॉर्च्युनिटी आहे असं मला वाटतं. त्याचं सगळ्यांनी मला फक्त एक बऱ्याच हा मुद्दा म्हणला की जे शासन म्हणून आम्ही जे काम करतो त्या व्यतिरिक्त आपण सर्वजण मिळून एक फोरम असला पाहिजे. सध्या मला वाटतं मराठी चित्रपट महामंडळ आहे, त्यांचा रोल देखील फार महत्वाचा आहे असं मला वाटतं. आपली ही इंडस्ट्री जी आहे आणखी चांगली स्ट्रेंथन होण्यासाठी मी उदाहरण देतो प्रशांत कांबळे यांचं.
ते मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष. यावेळी 100वे मराठी नाट्य संमेलन सुरू आहे आणि मंत्री महोदयांनी खास निर्णय घेतला की 100वे मराठी नाट्य संमेलन आहे म्हणून आम्ही दरवर्षी 50 लाख रुपये अनुदान मराठी नाट्य संमेलनाला देत असतो. 100वे आहे म्हणून आम्ही 50 लाख वरून अमाऊंट 10 कोटी आणि 10 कोटी अमाऊंट. तर यातून ऍज अ फोरम ते काय करताय की नाटक हा जो विषय आहे, जसा चित्रपट महत्वाचा आहे तसा नाटक हा देखील आपल्या संस्कृतीचा संवर्धनासाठी महत्वाचा आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी मराठी नाटकाच्या संबंधी अनेक परिसंवाद घेणं, कार्यक्रम घेणं, कार्यशाळा घेणं, स्पर्धा घेणं, असं महाराष्ट्र पूर्णपणे हा नाट्यमय, हा नाट्य क्षेत्रामध्ये चळवळीच्या रूपामध्ये 10 कोटीमध्ये ते असे अनेक उपक्रम जिल्ह्यामध्ये जाऊन मराठी नाट्य समिती जी आहे, परिषद जी आहे त्यांच्या मार्फत. मला असं वाटतं की आपली जी एक फोरम जो आहे, मराठी चित्रपट महामंडळ असेल किंवा आणखी कुठलाही असेल, त्यांनी देखील हा अवेअरनेस, मग मराठी आमची नवीन मुलं मुली हे निर्माते म्हणून येऊ इच्छितात, दिग्दर्शक म्हणून येऊ इच्छितात, कलाकार म्हणून आर्टिस्ट म्हणून यांना यायचं आहे. तर यांना या ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी देखील असे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतले. अर्थात शासन आपल्यासोबत निश्चित त्या असेल असे कार्यक्रम आपण घ्यावेत असं मला याच्यामध्ये वाटतं. तर साधारण हे असे मुद्दे आहेत. शेवटी मी फक्त मंत्री महोदयांना याच्यामध्ये जे सजेशन जे आलेले आहेत त्यात मी आपल्याला सांगतो. मराठी चित्रपट ऑस्कर मध्ये जाण्यासंबंधीची काही चर्चा झाली तर त्याच्यासाठी जसं आपण कान फेस्टिवलमध्ये मराठी 3 चित्रपट घेतो, तसंच अमेरिकेमध्ये देखील फिल्म मार्केट असतं, काही ठिकाणी आपल्या मराठी चित्रपटाला एक प्लॅटफॉर्म आपण व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे, जेणेकरून ऑस्कर आणि त्या रिलेटेड काही गोष्टी आहेत, मग डबिंग हे ब्रिटिश लँग्वेज, इंग्लिशच्या ऐवजी अमेरिकन लँग्वेज असं अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्याच्यामध्ये आपण सहभाग अमेरिकेतल्या फिल्म मार्केटमध्ये घ्यावा, इंडस्ट्रीचा स्टेटस द्यावा. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपण फिल्म इंडस्ट्री म्हणतो पण ती इंडस्ट्री नाही, त्याला इंडस्ट्रीचा दर्जा द्यावा अशी एक सूचना आलेली आहे. रजिस्ट्रेशन म्हणजे हिंदी आणि इतर, आपण मला वाटतं भाईजींनी सूचना दिली, हिंदी आणि इतर भाषिक जे आहेत त्यांचं देखील रजिस्ट्रेशन हे झालं पाहिजे असे सूचना. काही जणांनी सबसिडी थांबवा 30 लाख 40 लाख अशी काही मतं मांडली, काही भाईजींनी मात्र नाही सांगितलं सबसिडी असली पाहिजे असं सांगितलं. तर ही एक सूचना होती. आपण तंत्रज्ञानाचा वापर हा केला पाहिजे अशी सूचना केली आहे. आणि मला वाटतं हा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि आपण हा एक निर्णय घेतलेला आहे की सध्या एव्हीजीसी जो सेक्टर आहे, एव्हीजीसी म्हणजे एनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग आणि कॉमिक हा फार महत्वाचा आहे आणि याच्यावर भरपूर काही अवलंबून असणार आहे. मी देखील आपल्या मध्ये आलो होतो, आपण यांनी मला दाखवलं की कसे चित्रपट रूम मध्ये बसल्या बसल्या तयार होऊ शकतात, अवतार आणि बाकी सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी मला सांगितलं. तर आपण आपल्या फिल्म सिटीमध्ये केंद्र शासनाच्या मदतीने त्यांच्यासोबत सेंटर ऑफ एक्सलन्स याच्यामध्ये एव्हीजीसी जे आहे ते आपण फिल्म सिटीमध्ये स्थापन करू. तर ही एक सूचना आली होती. काही सूचना अशी होती की आपण, मला वाटतं रणजितने हा मुद्दा म्हटला, मराठी OTT प्लॅटफॉर्म आपण क्रिएट केला पाहिजे, शासनामार्फत असला पाहिजे, ही एक सूचना होती. स्किल डेव्हलपमेंट फार महत्वाचं आहे. स्पॉट बॉय पासून तंत्रज्ञानापासून ट्रेनिंग देण्यासाठी स्किल ट्रेनिंग हे महाराष्ट्र शासनामार्फत अशी सूचना आली. त्यानंतर मला वाटतं एक सूचना अशी होती की मराठीशिवाय इतर बोली भाषा ज्या आहेत त्यांना अनुदान मिळण्यामध्ये किंवा याच्यामध्ये अडचण येतात, तर बोली भाषेचा देखील त्याच्यामध्ये समावेश व्हावा अशी सूचना आलेली आहे. एसटी बस सिनेमा या ठिकाणी एसटी बस स्थानकाच्या आजूबाजूला सिनेमा दाखवण्याची व्यवस्था असते आणि सिनेमा हॉल, मराठी चित्रपटासाठी सिनेमा हॉल असतात. मंत्री महोदयांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगितलंच होतं की आपण तालुका लेवलला मराठी चित्रपटला व्यासपीठ मिळावं म्हणून सिने नाट्यगृह अशी संकल्पना आहे. म्हणजे आम्ही असा अभ्यास केला की सिने नाट्य म्हणजे एकाच सभागृहामध्ये
सिनेमा पण दाखवायचा आणि नाटक पण दाखवायचं असं देशामध्ये कुठं कुठं तुम्ही दाखवलं. 2 ठिकाणी आम्हाला आढळलं, एक इंदोरला आहे आणि एक ठिकाणी आमची टीम जाऊन आहे. म्हणजे जसं मराठी चित्रपटाची मागणी आहे की चित्रपटासाठी आम्हाला चित्रपटगृह पाहिजे, तसं नाटक सुद्धा दाखवण्यासाठी नाट्यगृह उपलब्ध पाहिजे अशी मागणी आहे. या दोन्ही गरजा भागण्यासाठी सिने नाट्यगृह आणि त्यामध्ये मराठी चित्रपट हे हमखास दाखवले जाणार. शनिवार रविवार जो आहे तो आपल्याला नाट्यासाठी घेता येईल अशा पद्धतीची योजना या आपण याच्यामध्ये आखत आहोत. साधारण या अशा सूचना आलेल्या आहेत आणि आम्ही निश्चितपणे ज्या आपल्या सूचना आहेत, मंत्री महोदयांनी जी सूचना दिली की याचा आम्ही दर 2-3 महिन्यांनी आढावा घेऊन या कशा इम्प्लिमेंटेबल यातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत या निश्चितपणे आम्ही इम्प्लिमेंट करू आणि असे संवाद आपण वारंवार ठेवू. आपल्या सूचना ज्या आहेत नेहमी वी आर ऑलवेज ॲक्सेसिबल टू ऑल ऑफ यू 24/7. आपल्या ज्या ज्या सूचना असतील त्या आपण आम्हाला नेहमी आपण पाठवा आणि नेहमी आपण त्याचं स्वागत करू आणि ते इम्प्लिमेंट करू याची मी मंत्री मोदयांच्या वतीनं आपल्याला आश्वासन देतो आणि खात्री देतो. धन्यवाद. मला वाटतं की आपल्या या कला सेतू उपक्रमामुळे धन्यवाद शासनाचे, एमसीपीचे, धापे साहेब, खरगे साहेब, मंत्री महोदय साहेब, सगळ्यांचे आभार की तुम्ही हा उपक्रम राबवलात. त्यामुळे कदाचित आमच्यामध्ये अजून आत्मविश्वास वाढला आहे आणखी नवीन चांगले चित्रपट निर्माण करण्यासाठी आणि सिनेसृष्टी अजूनही खंबीरपणे उभं राहण्यासाठी. धन्यवाद.